स्टुडंट, विजया मॅथ्स मराठी मध्ये आपलं स्वागत आहे. आता आपण लिनियर इक्वेशन मधलं पुढची मेथड बघणार आहे, जी आहे क्रॅमर्स रूल. क्रॅमर्स रूल या पद्धतीने आपण लिनियर इक्वेशन कसं सोडवणार आहे ती मी ह्या लेक्चर मध्ये तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे हा शेवटपर्यंत क्लास लेक्चर बघायचे तुम्ही. चला बघा. आता पहिल्यांदा सुरुवातीला आपण काय करायचं, दोन्ही इक्वेशन एकाखाली एक लिहून घ्यायचे. 4x अधिक 3y बरोबर 5. आता क्रॅमर्स रूल सोडवताना कोणकोणत्या गोष्टी आपल्याला आधी काढायचे ते तुम्हाला मी क्लिअर करते आणि परत आपण क्रॅमर्स रूल कसं सोडवायचे ती बघू. त्याच्यामध्ये डी, डीएक्स आणि डीवाय ह्या तीन किमती आपल्याला काढायच्या. ह्या तीन किमती काढून नंतर आपल्याला फायनल आन्सर एक्स ची किंमत मिळणार आहे, जी की आपण डीएक्स अपॉन डी ह्या फॉर्म्युल्याने काढणार आहे. वाय ची किंमत आपण काढणार आहे डीवाय अपॉन डी. आता ही पण ते काढण्यासाठी आपल्याला डीएक्स, डी आणि डीवाय डी ह्याची गरज पडणार आहे. मग ते कसं काढायचंय ते आता आपण सांगणार आहे. आता डी म्हणजे काय? डी म्हणजे डिटर्मिनंट. डी म्हणजे डिटर्मिनंट. डिटर्मिनंट कसं काढायचं, तर ही डिटर्मिनंटचं आहे चिन्ह आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला असे अंक देतात आणि त्या अंकांचं आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन करून त्यांची वजाबाकी करायचे, म्हणजे आपल्याला डिटर्मिनंट निघणार आहे. मग ह्याचा उपयोग करून आपल्याला क्रॅमर्स रूल सोडवायचे. आता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला डी ची किंमत काढायची. आता डी ची किंमत कशी काढायची ते आपण बघूयात. डी. आता डी कसं काढायचं, तर डी काढताना आपल्याला एक्स आणि वाय च्या किमती पाहिजेत, म्हणजे एक्स आणि वाय चे कोइफिशियंट घ्यायचे. कोइफिशियंट म्हणजे हे जे एक्स आहे ना त्याच्या समोरचे जे अंक आहेत ना ते कोइफिशियंट. मग बाळांनो चिन्हासहित उचलायचं. आता हे वाय च्या कोइफिशियंटला -4 आहे त्यामुळे -4 घ्यायचं. इथं +3 आहे त्यामुळे 3 घेतलं. आता ह्यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे 3 गुणुले 3 आणि -4 गुणुले 4 ह्यांची करायची वजाबाकी. काय करायची? वजाबाकी. 3 त्रिक 9. आता जवळजवळ मायनस मायनस चिन्ह असेल ना तर त्याचं प्लस होतंय, लक्षात ठेवा. 4 चौक 16. ह्यांची बेरीज किती आली तर 25. म्हणजे आपल्याला डी ची किंमत किती मिळाली? 25. किती मिळाली? 25. आता आपल्याला काढायचंय डीएक्स. आता डीएक्स कसं काढायचं, खूप बारकाईने हे गोष्टी लक्ष द्या. डी, डीएक्स आणि डीवाय, का तर ह्यातच खूप मुलं चुकतात. आता एक्स ची, डीएक्स ची किंमत कसं काढायचं, लक्षात काय ठेवायची, इथे एक्स आहे त्यामुळे इथे एक्स ची किंमत नाही ठेवायची, त्याच्याऐवजी काय ठेवायची, सी ची किंमत ठेवायची. सी म्हणजे काय, इज इक्वल टू च्या इकडे जे अंक असतात ना त्याला आपण सी म्हणतो, ह्याला ए बी सी. त्यामुळं एक्स इथं आहे, एक्स इथं आहे त्यामुळे इथे एक्स ची किंमत न घेता त्याच्याऐवजी सी ची किंमत घ्यायची. आणि वायचं कोइफिशियंट आहे असं घ्यायचं, -4 आणि 3. ह्यांचं करायचं क्रॉस मल्टिप्लिकेशन. इथं बारीक अक्षरात एक्स आणि वाय लिहायचं, परत ते खोडायचं, परत ठेवायचं नाही परीक्षेमध्ये. ते तुम्हाला समजण्यासाठी मी सांगायला लागले एक्स आणि वाय, का तर सुरुवातीला एक्स ची किंमत असते नंतर वाय. क्रॉस मल्टिप्लिकेशन 10 गुणुले 3 -4 गुणुले 5. 9 त्रिक 30. मायनस मायनस काय झालं, प्लस. 5 चौक 20. ह्यांची बेरीज किती आली? 50. म्हणजे डीएक्स किती आलं रे? 50. किती आलं? 50. आता आपल्याला काढायचंय डीवाय. काय काढायचंय? डीवाय. आता डीवाय कसं काढणार आपण, बारीक अक्षरात एक्स आणि वाय लिहायचं. आता इथं वाय आहे की नाही, इथं वाय ची किंमत न घेता त्याच्याऐवजी घ्यायची सी ची किंमत, म्हणजे 10/5. आणि एक्सचं कोइफिशियंट आहे असं घ्यायचं 3 आणि 4. आता याचं पण क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. 3 गुणुले 5 -10 गुणुले 4. 5 त्रिक 15 -10 चौक 40. 5 त्रिक 15 -10 चौक 40. मग ह्यांची वजाबाकी किती येते, तर ह्यांची वजाबाकी येते 25. आणि मोठ्या संख्येचं चिन्ह येते मायनस, का तर मोठ्या संख्येला मायनस. त्यामुळं आपली डीवाय ची किंमत किती आली, डीवाय बरोबर -25. आता आपल्याला डी ची किंमत मिळाली, डी ची किंमत मिळाली, आपल्याला डीएक्स ची किंमत मिळाली, डीवाय ची किंमत मिळाली. आता आपल्याला क्रॅमर्स रूल म्हणजे आणि वायचं उत्तर काढणे. मग एक्स आणि वायचं उत्तर काढताना पाहिजे होते आपण काढून घेतला. मग खाली लिहायचं बाय युजिंग क्रॅमर्स रूल. युजिंग किंवा युजिंग नाही लिहिलं तर चालतंय, बाय क्रॅमर्स रूल असं लिहायचं, बाय क्रॅमर्स रूल. आणि एक्स ची किंमत काढा. एक्स इज इक्वल टू डीएक्स अपॉन डी. मग डीएक्स ची किंमत किती निघाली, 50. 50 छेद डी ची किंमत 25. 25 1 25 25 2 50. म्हणजे एक्स ची किंमत किती निघली, 2. किती निघली, 2. आता वाय ची किंमत कशी काढायची, dy अपॉन डी.
वायची किंमत कशी काढायची, dy अपॉन y इज इक्वल टू dy अपॉन डी. मग dy ची किंमत किती आहे, वजा 25. d ची किंमत किती आहे, 25. 25 एक 25, 25 एक 25 आणि मायनस चिन्ह म्हणजे y ची किंमत किती आली, 1. किती आली, 1. मग खाली वाक्य लिहायला विसरायचं नाही. x इज इक्वल टू 2 आणि y इज इक्वल टू -1 इज द सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन. सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन. आणि सगळ्यात महत्वाचं बाळांनो, तुम्हाला हे उत्तर तुमचं बरोबर आहे का नाही साठी तुम्ही काय करायचं, ह्या इक्वेशन मध्ये x आणि y च्या किमती पुट करायच्या आणि जर इकडच्या किमतीसारखं इकडे उत्तर आलं तर तुमचं 100% उत्तर बरोबर आहे असं गृहीत धरायचं. म्हणजे तुम्ही क्रॉस व्हेरिफिकेशन सुद्धा करू शकता. जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. आणि सगळ्या विद्यार्थ्यांना आणखीन एकदा सांगते, माझे ऑनलाईन क्लास चालू आहे 10वी वेकेशन. त्यामुळे कुणाला जर जॉईन करायचं असेल तर मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा, तुम्हाला डिटेल्स मध्ये माहिती मिळाली जाईल.